गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। कांद्याला सध्या प्रति किलो केवळ 1 ते 7 रुपये दर मिळत असल्याने महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी पिके वावरातच सोडून देत आहेत। सध्या नाशिक व ग्रामीण भागात कांदा व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावात खरेदी केला जात असून शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। याची दखल सरकारने घेतली असून केंद्रीय ग्रामविकास तथा कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीत साताऱ्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभार्थी मेळावा झाला। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या 2 मोठ्या घोषणा केल्या। फडणवीस म्हणाले की दर नसल्याने शेतकरी कांदा फेकून देत आहे, म्हणून केंद्र सरकारने कांदा खरेदी करावा अशी मागणी मी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे केली होती। त्यानुसार आजपासून केंद्र सरकारने 12 रुपये 35 पैशाने कांदा खरेदी सुरू केली असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। माननीय शिवराजजींना आम्ही विनंती केली, विशेषतः आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। अनेक शेतकरी कांद्याला 1 रुपया भाव मिळतोय म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत आणि म्हणून शिवराजजींना मी सांगितलं, काय वाटेल ते करा, पण कांदा विकत घ्या। कांदा नाशिवंत आहे, कांदा याचं शेल्फ लाईफ खूप जास्त नाहीये, त्यामुळे त्याची खरेदी करून साठवणूक करून पुन्हा तो मार्केटमध्ये आणायचा, या सगळ्या गोष्टी अडचणीच्या असतात। पण तरी देखील आपल्या विनंतीला मान देऊन आजपासनं महाराष्ट्रामध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वात, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते। माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे। आणि